दृष्टी नसली तरी दूरदृष्टी असलेल्या साक्षी आणि गोविंदचा विवाह सोहळा थाटात संपन्न. पूर्ण एरंडोली गावचा या विवाह सोहळ्यात पुढाकार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला. दृष्टी नसली तरी पण दूरदृष्टी असलेल्या साक्षी आणि गोविंद या नवदाम्पत्याचा आज लग्न सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. एरंडोली गावची सुकन्या साक्षी आणि मिरजेतील उद्योजक असलेला गोविंद हे दोघेही अंध आहेत. साक्षीच्या आईचे नुकतेच किडनीच्या आजाराने निधन झाले आहे. घरची परिस्थिती हालाकीची आहे, मात्र गावातील काही मंडळींनी पुढे येऊन या घराला आधार देण्याचं काम केलं. आज या दोघांच्या विवाह सोहळ्याला गावाने पुढाकार घेतला होता. अनेकांनी लग्न कार्याला हातभार लावून मदतीचा हात दिला. या विवाह सोहळ्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी उपस्थित राहून साक्षी आणि गोविंद यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना संसार उपयोगी असलेली पिठाची चक्की या नवदाम्पत्याला भेट दिली. यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबागोंडा पाटील, एरंडोलीचे माजी सरपंच दादासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य बी.के. पाटील, उत्तम माने, बबन मोरे, सचिन तवटे, सचिन नलवडे, सचिन पोद्दार, उमेश थेंडे, बाजीराव खटावे, बाळासाहेब कंसे, बाळासाहेब गिड्डे, माणिक पाटील, अक्षय गिड्डे, अमर कवठेकर आदी मान्यवर मंडळींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार, मी प्रणिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग. आज एरंडोली गावामध्ये अतिशय सुंदर असा विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कंसे कुटुंब आणि पाटील कुटुंब या दोघांचंही मी अभिनंदन करतो. त्यामध्ये गोविंदजी आणि साक्षी यांचा विवाह संपन्न होत आहे आणि चक्षु जरी नसले तरीही एक दूरदृष्टी किंवा व्हिजन असलेले एक दाम्पत्य आहे. ह्यांच्या पाठीमागे सर्व परिवार, आप्तजन, स्वकीय, गावकरी सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आहेत. त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मला आमचे मित्र झहीर मुजावर यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांच्याकडून आमची ओळख झाली होती. तर कधीही काही अडचण असेल तर पोलीस प्रशासन आणि व्यक्तिशः आम्हीसुद्धा यांच्या मदतीसाठी कायम तयार आहे. नवीन दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. आज या ठिकाणी कंसे पाटील परिवाराचा विवाह सोहळा त्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न होते. या ठिकाणी आमच्या गावामध्ये पोलीस विभागीय उपअधिकारी माननीय DYSP गिल्डासाहेब या ठिकाणी या दोन दाम्पत्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांना एक चांगला अतिशय संसार उपयोगी त्यांनी पिठाची चक्कीची भेटी दिली. त्याबद्दल आम्ही खरोखर आमच्या गावच्या वतीनं, आमच्या सर्व एरंडोलीकरांच्या वतीनं आम्ही तुमचं खरोखर साहेब आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि सर, या कुटुंबाला म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून हे कुटुंब म्हणजे यांची आई होती ती किडनी फेल झाल्या, त्यामुळे यांची आई वारली आणि त्यांचा भाऊ एक आहे तो पण आपण म्हणजे अंधच आहे. म्हणजे अशा परिस्थितीत हे कुटुंब मध्यंतरीच्या काळात फार हालाकीचं होतं. पण आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यामध्ये सर्वच आमच्या दादा पाटील असतील, बाबूअण्णा असतील, B.के. पाटील असतील किंवा उत्तम सरकार असतील, आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य त्या सर्व लोकांनी प्रयत्न करून आमच्या गावातले काही लोक पुण्याला पण आहेत सर, त्या पुण्यातल्या लोकांनी पण यांना मदत केली. मग यांचं आधी छप्पर होतं सर, हे छप्पर हे करून आता चांगलं घर बांधलं आहे. विश्वजित कदम साहेब असतील, त्यांनी 2 लाखाची मदत केली. त्यानंतर ह्याने सुरेश खाडेंनी पण घर मंजूर करून दिलं. म्हणजे आमच्या गावातल्या सर्वच लोकांनी या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीची मदत केलेली आहे. आणि सर, मुख्यत्वे म्हणजे आमचं गाव हे एक अधिकाऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जाते. IG सारखी लोक आमच्या गावातली आहेत. तर नाशिक परिक्षेत्राचे जे तुकाराम कराळे साहेब आहेत, दत्तात्रय कराळे, ते आज आमच्या गावचे आहेत. संजय पाटील साहेब आहेत. म्हणजे असे बरेच अधिकारी आज ते SP आहेत साहेब, असे बरेच अधिकारी आहेत. तहसीलदार राकेश गिड्डे साहेब आहेत. म्हणजे असे म्हणजे मला वाटतं एक 5-25 अधिकारी हेही म्हणजे असे आमच्या गावातील विविध जे शाळेचे असू दे किंवा अशा ज्या काय ह्या घटना असतात किंवा असे जे काय अशा वेळी ते असे हे लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावात मदत करत आहेत. आणि ह्या अशा दाम्पत्याला सर तुम्ही मदत केलात आणि अशीच या कुटुंबाला इतरांनी मदत करावी अशी मी सर्वांना एक माझ्या वतीनं किंवा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या गावच्या वतीनं एक विनंती करतो. आणि 2 मिनिटं या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, एरंडोली.